हे मित्रांनो, आजचं चर्चा आहे बिग बॉस मराठी सीझन 6चं, जे वाईल्ड कार्ड एंट्री केलेले आहेत आणि जे ऑलरेडी घरात आहेत. ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त हसण्यासारखं गोष्ट ही वाटतोय की जे वाईल्ड कार्ड एंट्री मारलीत, ऑलरेडी बाहेर गेम बघून आलेले आहेत की घरामध्ये गेल्यानंतर चाबीची महत्त्वता काय आहे. आणि चाबी अगर बाय मिस्टेकली तुम्ही अगर दिले असंच आपल्या मजाकमध्ये, तर ते चाबी त्यांच्या हातात गेल्यानंतर काय होऊ शकतं हे त्यांना माहिती होतं. आणि जेव्हा भाऊच्या धक्क्यावरती रितेश देशमुखांच्या समोर त्यांनी ही गोष्ट बोलूनही दाखवले होते, तरीही ते चुकी परत केलेत. त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर आहे ना, जे कंटेस्टंटनी चुकी केलं आहे ती आहे संस्कृती. सगळ्यात अगोदर आणि हिचा ॲटिट्यूडही जास्त होता आणि ती स्वतः होऊन चाबी आपल्या हाताने गमावली. विशालनी ते चाबी त्यांच्या हातातून काढून घेतलं. त्यानंतर जे आहे ना की एक चुकी झालेलं म्हणायचं माहिती होतं, मग सेकंड परत वाईल्ड कार्डवाल्यानेच चुकी केलेली आहे. रेवा त्यांनी जे चुकी केलं आहे ते सगळ्यात मोठा चुकी आहे. आपल्या हाताने भरोश्यावरती ती प्राजक्ताला नेऊन दिली चाबी आणि प्राजक्ताने गेम काय खेळला, विशालला दिला. आणि विशालने गेम काय खेळलाय, रुचिताला. म्हणजे एक प्रकारचं ते सर्क्युलेशन झालं ना. विशालच्या मनामध्ये थोडासा आपला हे आला की रुचिताला म्हणजे थोडा सपोर्ट करायचं, कपटपणा आला. म्हणजे त्याला कपटपणाच म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये रुचिताही आपले रोटी शेकली त्याच्यावर. नंतर ज्यावेळेस विशाल तिला मागायला लागलं चावी, तर रुचिताही पलटी मारली आणि दाखवतात काय, रुचिताने काढून घेतली चावी. कसं काढून घेणार, तुझ्या खिशामध्ये असताना ती तसं कसं काय काढून घेऊ शकते. आणि तू दुसऱ्याला म्हणतो ना बॉडीला टच नाही करायचं, दुसऱ्याला हातही नाही लावायचा. मग रुचितालाही हात लावायला हक्क नाही ना तुझ्या खिशातनं काहीही काढून घ्यायला. याचा अर्थ हे झाला की तू पाहिजे म्हणून चाबी दुसऱ्याला दिलेली. तर ह्याच्या म्हणण्याच्या हिशोबाने हेच आहे, माझं म्हणण्याचं तात्पर्य आहे की तुम्ही लोकांना गोष्टी ऐकवण्यापेक्षा स्वतःच्या गिरेबांमध्ये ही जागून बघा ना की तुम्ही काय करताय, दुसऱ्यावरती काय टिप्पणी करताय. मागच्या आठवड्यामध्ये प्रभूने जे केलं, प्रभू करण्याचं कारण काय होतं की त्याला कुठंतरी राग होता. त्या रागाच्या ह्याच्यामुळे त्यांनी आपलं गेम केलेलं. कारण तो असा नव्हता कधी कोणाच्या म्हणजे भले ते शरीराने छोटे, त्याचं काही ठिकाणी गेम दिसत नाही कधी, बट प्रत्येक आठवड्यामध्ये त्याला तुम्ही नॉमिनेशन करता. या आठवड्यातही तुम्ही तेच केलेत. सगळ्यात पहिला टार्गेट प्रभू, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं टार्गेट करणारी कोण, प्राजक्ता एवढे मोठे गोष्टी बोलते, एवढे मोठे हे करते. मागच्या आठवड्यात ते म्हणूनही दाखवलं होतं की मला तुम्ही प्रत्येक आठवड्यात नॉमिनेशन करता म्हणून मी ह्यावेळेस तुमची चाबी मी चोरलेली. प्राजक्ताला ही गोष्ट बोलून दाखवलं होतं. तरी प्राजक्ताने काय केलं आहे की तेच केलं ना, सगळ्यात अगोदर त्याचंच नाव त्यांनी टार्गेटमध्ये केलं आहे. ह्याच्यामधनं हे की आणि ते झाल्यानंतर तिचं ह्याच्यावरती म्हणजे काय म्हणतात, कर्मा विशालनी केला ना गेम. तुम्ही झालते ना बाल्कनी वर्सेस टोळी, मर्जर झाले होते. आता काय झालं, तुमचा अलायन्स भेटा ना धोका. म्हणत होता तुम्हाला राकेश बापट सांगत होता 10 वेळा की तुम्हाला ह्याचा पक्का तुम्हाला धोका भेटणार आणि धोका भेटलाच ना. प्राजक्ताला कॅप्टन्सी उमेदवारी भेटली ना, त्या चाबीची कुठली इम्युनिटी भेटली, नॉमिनेशनही झाली. मग फायदा काय आहे या गोष्टीचं करण्यात. प्लस वरून तुमच्यावरचं ट्रस्ट उडाला. कंटेस्टंटच्या ह्याच्यामधून तुमच्या जे नवीन वाईल्ड कार्ड आले होते ते थोडंफार तुमच्यावरती कुठंतरी सिंपतीही गेलं. प्लस महाराष्ट्र बघतोय, महाराष्ट्रालाही दिसून आलं की बाई हे काय गेम खेळत आहेत. मागच्या आठवड्यात तर चला तुम्ही कसं तरी सेफ झालेत, ह्या आठवड्यामध्ये माझ्या मते तर सेफ होणं खूप मुश्किल आहे. आणि ज्यांच्या खिलाफ खेळत होते ते सेफ झाले आणि नॉमिनेशन कोण झालं, तुम्ही. फायदा काय मग. तुम्हाला काय वाटतं ह्या गोष्टीवरती कमेंट करून सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणावरती बनवू कमेंट जरूर करा. आणि फॉलो करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.